आपण बघू नेक्स्ट. आता 2 नंबर पाहणार आहे आपण लिखित. पहिला आपण काय पाहिजे, भौतिक साधने. आता पाहणार आहे लिखित. देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, प्रमाणे, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती. पण कशावरून मिळते, तर त्या काळची लिपींची वळणे. लिपी कशा होत्या, आता आपण मागे पाहिलं अरेबियन आणि फारसी. अरेबियन आणि फारसी ही भाषा व्यवहार कोण वापरते भाषा, त्या दोन लिपींचा वापर कोणी केलेला आपल्याला आढळून येतो इतिहासामध्ये, अरेबियन आणि पर्शियन पेशव्यांनी. तसेच देवनागरी, मोडी आदी लिपींची वळणे, त्यांची विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या. आता आपण घरात तुम्ही पाहत असतील, काही लोकांच्या घरी पोथ्या असतात, पोथी वाचन वगैरे असतं. हे ग्रंथ, फरमाने, चरित्रे. फरमाने म्हणजे काय, राजांनी काढलेले राजांनी फरमान काढलं म्हणजे काय, राजांनी एक गोष्ट सांगितली किंवा एखादा आज्ञा दिली, त्यांचं पालन करायला लागेल. चरित्रे, एखाद्या बराच चरित्र म्हणू शकतो आपण, किंवा इतिहासात महत्वाच्या व्यक्तींची जी चरित्र लिहिली गेलेली ते, यांच्यावर काय होतं, तर आपल्याला मध्ययुगातील फक्त महत्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच काय आपण खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, सण समारंभ यांचीही माहिती मिळते आपल्याला. काय कळते, खाण्यापिण्याचे पदार्थ म्हणजे त्या काळातील लोक कोणत्या प्रकारचे खाणं करत होते. आता आपण पाहतो की आता आजकालच्या जीवनामध्ये खाण्याचे पदार्थ कोणते आहेत. तसेच जुन्या काळात काय लोक खात असतील, किंवा त्यांचे सण समारंभाला कोणते पदार्थ केले जात असतील, या गोष्टींचा विचार. लोकजीवन, त्या काळातील लोकजीवन कसे होते, हे जे लिखित साधनांमध्ये लिहून ठेवलेलं आहे, त्या गोष्टी वाचन करून आपल्याला त्या काळातील लोकजीवन कसे होते, त्या काळातील वेशभूषा म्हणजे त्या काळातील लोक कपडे वगैरे परिधान करताना ते कोणत्या प्रकारचे करत होते किंवा कशा प्रकारचे होते. आता कसं आहे, आपला अंगरखा होता, धोतर होतं, आता त्याचं मॉडिफाय होऊन काय आलेलं आहे, जीन्स पॅन्ट, टी शर्ट, असे चेंजेस होत आलेले आहेत. पण त्या काळी कसं होतं, त्या गोष्टींचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आचार विचार म्हणजे त्या काळातील विचारसरणी कशी होती, बोलीचाली कशी होती, या गोष्टी महत्वाच्या. सण समारंभ, त्या काळात कोणते सण साजरे केले जायचे, ते कशासाठी साजरे केले जायचे, ते सण साजरे करण्यामागचं महत्व काय, यांची माहिती मिळते आपल्याला लिखित साधनांमध्ये. या सर्व साहित्याला इतिहासात काय म्हणतात, लिखित साधने. लिखित साधने म्हणजे काय, तर लिहून ठेवलेले साधने. आता आपण त्याचा एक चार्ट. आता इतिहासात लिखित साधनांमध्ये काय काय येतं, तर राज दरबारातील काम, म्हणजे जे राज दरबारात जे रोज कामकाज होत ते लिहून ठेवले गेलेले, ती लिहून ठेवलेली कागदपत्रे म्हणजे लिखित साधनांमध्ये येतात. तसेच वंशावळी म्हणजे आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ पाहतो, पेशव्यांची वंशावळ पाहतो, ही वंशावळी त्या लिहून ठेवलेल्या. शकावली, फलिते. आता जे आपण इतिहासाच्या साधनांमध्ये काय पाहू शकतो, तर इतिहासातील थोर राजांनी जे एकमेकांसोबत पत्रव्यवहार केलेले आहेत किंवा फलिते पाठवलेले आहेत, त्या गोष्टी. न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, जे इतिहासात न्यायनिवाडे केले गेलेले आहेत, महत्वाचे न्यायनिवाडे आहेत ते. ग्रंथ, इतिहासात लिहिले गेलेले ग्रंथ, चरित्रे. परदेशी प्रवासींची वर्णन, हे एक महत्वाचं आहे. परदेशी प्रवासींची वर्णन, दुसऱ्या देशातील किंवा दुसऱ्या राज्यातील काही लोकांनी आपल्या इकडे प्रदेशात प्रवास केला, तिथे लोकजीवन, समाजजीवन, वेशभूषा, सण समारंभ कसे आहेत, काय आहेत, या गोष्टींची माहिती घेतली, त्याचं जे लिखाण केलं त्यांनी, ते त्यांच्या राज्यात परत गेल्यानंतर त्या लिखाणांवर त्यांनी काम केलं, या गोष्टी महत्वाच्या आहेत. बकरी आणि काय काय इतिहासाच्या साधनांमध्ये, तर पहिला आहे राज दरबारातील कामकाजाची कागदपत्रे, 2 नंबरला वंशावळी, 3 नंबरला शकावली व्यवहार, 5 नंबरला फलित, 6 न्यायनिवाडे, 7 आज्ञापत्रे, 8 ग्रंथ, 9 चरित्र, 10 परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णन.
11 तारे, बकरी आणि 12 एवढं लिखित साधनांमध्ये येतं. आता आपण बघू नेक्स्ट वंशावळी. तिथे बघा हे वाचून घेशील तुम्ही, भोसले घराण्याची वंश, भोसले घराण्याची वंशावळी अशा प्रकारे दिलेली असते की कोणाची मुले किती, त्यांचे वडील कोण होते, त्यांचा कार्यकाळ किती होता वगैरे या गोष्टी दिल्या. आता इथे पाहू शकता आपण मालोजी राजे. मालोजी त्यांचे पुत्र कोण, तर शहाजी राजे. शहाजी राजे इसवी सन 1594 ते 1664 असं त्यांचा कार्यकाळ. त्यांना 3 मुले होते. शहाजी राजांना 3 मुले, अंबाजी, छत्रपती शिवाजी महाराज, व्यंकोजी. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं बघणार आहे. इसवी सन 1630 ते 1680. ओके. इसवी सन त्यांना शिवाजी महाराजांना 2 मुले, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम. छत्रपती संभाजी महाराजांचा कार्यकाळ 1657 ते 1619 आणि छत्रपती राजाराम महाराजांचा 1670 ते 1700. आता छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा कोण, तर छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांचं 1682 ते 1682 ते 1749 आणि छत्रपती शाहू महाराजांचा मुलगा छत्रपती राजाराम दत्तक होता तो इसवी सन 1750 ते 1770. आपण तसंच छत्रपती राजाराम महाराजांचं पाहू. छत्रपती राजाराम पण काय पाहतो तू, वंशावळ. वंशावळ म्हणजे पहिल्या भोसले घराण्याची वंशावळ ही आपण उदाहरणात आपली घेतलेली आहे. त्यामध्ये मालोजी राजे, त्यांचे पुत्र शहाजी राजे, त्यांना 3 मुले होती, अंबाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि व्यंकोजी. आता छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ पाहू शकतो. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज अशी 2 मुले. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती राजाराम. छत्रपती राजाराम महाराजांना छत्रपती शिवाजी, ताराबाई पुत्र आणि छत्रपती संभाजी राजाबाई पुत्र, रामराजा सातारा गादीकडे. तसेच आपण पेशवे घराण्याची पाहू. पहिले पेशवे कोण होते, तर पहिले पेशवे होते बाळाजी. पहिले पेशवे कोण, बाळाजी पेशवे. त्यांचा मुलगा पहिला बाजीराव पहिला. त्यांच्यानंतर जो पेशवा बनला पहिला बाजीरावांना 4 मुले, त्यामध्ये बाळाजी, नानासाहेब, रामचंद्र, रघुनाथराव आणि जनार्दन. आता नानासाहेबांची वंशावळीमध्ये काय येते, तर विश्वासराव, माधवराव, यशवंतराव आणि नारायण. त्यामध्ये माधवराव आणि नारायणराव हे 2 पेशवे बनले. रघुनाथराव हा रघुनाथरावांचा मुलगा बाजीराव दुसरा आणि त्यांना नानासाहेब दत्त असे वंश. बाजीराव पहिला यांचा भाऊ कोण, तर चिमाजी, त्यांचा मुलगा सदाशिवराव. अशी वंशावळ तयार केली जाते. हे पाहिजे. आता आपण परकीय प्रवासांचं महत्व इतिहासामध्ये खूप जास्त. मुलांना बघा, परकीय प्रवासी म्हणजे दुसऱ्या राज्यातील एखादी व्यक्ती आपल्याकडे येऊन आपले समाज जीवन, लोकजीवन, भाषा, शैली, राजव्यवहार कसे आहेत हे पाहतो आणि त्याचे लिखाण करून. हे लिखाण इतिहासामध्ये यांना खूप महत्व आहे. परकीय प्रवास या काळात परकीय प्रवासी म्हणजे मध्ययुगात परकीय प्रवासी भारतात त्यांनी आपली प्रवास वर्णन, म्हणजे त्यांनी प्रवासात काय काय अनुभवले, काय काय प्रवास केला, कुठे केला, कसा केला, या सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या. त्यामध्ये कोण कोण आलं, तर अल्बेरुनी, इब्न बतुता, निकोलस मुनिच त्यांचा समावेश होता. कोण कोण प्रवासी आले ते भारतात, अल्बेरुनी, इब्न बतुता, निकोलस मुनिच. ही 3 आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहेत. ही 3 सोडूनही खूप परकीय प्रवासी भारतात आले. त्यांची तुम्ही यादी बनवायची. त्यांनी यादी बनवताना काय करायचं, कोण प्रवासी भारतात आला, कोणत्या कालखंडात आला होता आणि कोणत्या राजाच्या काळामध्ये, तो कोणत्या राजाकडे तो आला, त्याने तिथे निरीक्षण केली, या गोष्टी माहिती. बाबरचे चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिव भारत हे शिवचरित्र, विविध
राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे, शासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांची उकल करता येते. यांची उकल करता काय तर त्या काळात लिहिले गेलेल्या गोष्टींवरून त्या राजाची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था कशी होती, राजकीय संबंध कसे होते याची उकल करता येते. आपण यात लक्षात ठेवण्यासारखं काय, परकीय प्रवासांमध्ये कोणाकोणाची नावं दिलेली आहेत? अल्बेरुनी, इब्न बतुता आणि निकोलस मुनिज. तवरीख किंवा तारीख. तवरीख किंवा तारीख म्हणजे काय? घटना. अल्बेरुनी, जियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याया बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी दिलेल्या तवरिका उपलब्ध आहेत. कोण दिले? अल्बेरुनी, जियाउद्दीन बर्नी, मौलाना अहमद, याया बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेली तवरिका उपलब्ध आहे. तवरिका म्हणजे काय? तारीख. घटना कोणत्या क्रमाने घडत गेली. आता आपण जर आपल्या स्वराज्य स्थापनेचं बघितलं तर शिवाजी महाराजांचा कालानुक्रम घटनाक्रम सांगता येईल की स्वराज्य स्थापना करताना पहिले कोणते किल्ले घेतले, त्यानंतर त्यांनी कोणावर आक्रमणे केली, कोणते किल्ले कोणत्या वर्षी जिंकून घेतले, कोणते तह कधी केले, या सर्व गोष्टी, कोणता किल्ला कोणत्या वर्षी बांधला, या सर्व गोष्टी आपल्याला पाहता येईल. बकर हा शब्द खबर, बकर हा शब्द खबर या शब्दावरून आले. खबर म्हणजे काय तर बातमी. बकर हा शब्द महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार. बकर हा शब्द महाराष्ट्रात निर्माण झाला पहिली गोष्ट. आणि बकर म्हणजेच खबर म्हणजे बातमी. बकरीतून तात्कालीन राजकीय घडामोडी, वास्तव व्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला मदत होते. मराठीतील अनेक बकरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असतात. आता एखादी घटना घडली, आता आपण जर विचार केला तर अफजल खानाचा अफजल खान ही एक घटना आपण घेतली. काय सांगते? बकरीतून तात्कालीन मराठीतील अनेक बकरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्यात अनेकदा ऐकीव माहितीवर भर दिल्याचेही आढळते आपण. म्हणजे आता एखादी घटना घ्यायची तर ती खूप वर्षानंतर त्याच्यावर जर आपण लिखाण केला गेला तर त्यात काय होतं, आपल्यावरून काहीतरी गोष्टी सुटल्या जातात. लिहिताना काही गोष्टी सुटल्या जातात किंवा काही गोष्टी त्या आपण ऐकीव असतात. ऐकीव म्हणजे आपण स्वतः ऐकलेले असतात, कोणी सांगितलेले असतात आणि त्या ऐकून त्यात भर घालून आपण थोडेफार लिहिले जातात. मग त्या गोष्टींना भर घातलेली आढळते बकरींनी. आता बकरींची उदाहरणं दिलेली आहेत. मुक्तावतीची बकर, सभासद बकर, 91 कलमी बकर, चिटणीसांची बकर, भाऊसाहेबांची बकर, खरड्याची लढाईची बकर ही काही बकरी होती. आता रॉबर्ट आर्म, MC प्रिंगल, ग्रँडर या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथ ही महत्वाचे आहेत. आता यांनी इतिहासामध्ये लिखाण केलेलं आहे. त्यांचेही लिखाण हे अभ्यासात एक पुरावा म्हणून वापरतात. बकर म्हणजे काय तर खबर आणि खबर म्हणजे बातमी. त्याने काय होतं, बकरीतून काय आपल्याला फायदा होतो किंवा आपल्याला काय अभ्यास होतो, त्या काळचे राजकीय घडामोडी, वास्तव व्यवहार आणि सांस्कृतिक जीवन या गोष्टी समजता येतात आणि सामाजिक परिस्थिती समजून येते. या फक्त बकरीत प्रॉब्लेम काय आहे तर अनेक वर्षांनी दिले असल्याने त्यात ऐकीव माहिती भर दिल्याची आढळते. ही बकरींची काही उदाहरणं दिलेली आहेत. एक्झाम्पल्स आहेत रॉबर्ट आर्म, MC प्रिंगल, ग्रँडर या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथ ही महत्वाचे आहेत. आता तिसरा प्रकार आहे मौखिक साधनांमध्ये काय काय ते बघा. पहिल्यांदा मिथके, लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी. मौखिक म्हणजे तोंड. मौखिक साधने लोक परंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिली.
पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यांवरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके, त्यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. म्हणजे लोकगीते कशी होती, लोकगीतातून कोणत्या गोष्टी मांडल्या जात होत्या, पोवाडे कसे होते, कोणत्या राजाचे पोवाडे गायले गेले किंवा कोणत्या घटनेवर पोवाडे तयार केले गेले, यावरून आपल्याला कळतं. कहाण्या, दंतकथा, मिथके, हे आपल्याला त्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. तर लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे असे संक्रमित होत गेलेली आहेत. एखादी गोष्ट पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीला सांगताना त्यात थोडीफार माहिती चेंज होते आणि त्यानंतर दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे जाताना त्यात थोडाफार अजून चेंज होतात. म्हणजे या गोष्टी मौखिक साधनांमध्ये काय होतं, बाकीच्या गोष्टींची भर पडू शकते. आता बघा, वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते. कोणती साधने बघितली आपण इतिहास लेखनासाठी? तर पहिली बघितली मौखिक साधने, 2 मौखिक साधने, एक मिनिट. आपण पहिलं काय बघितलं आपण? ओके. 2 नंबरला लिखित, ओके. हे 3 साधने बघितली. आता याचे प्रकार काय काय आहेत ते तुम्ही लिहिशीला. याची यादी करायचं, कौतुकची, लिखितची करा, मौखिकची आताच आपण पहिलं लोकगीते, पोवाडे, कथा, दंतकथा या गोष्टी लिहिशील. ओके. वरील तिन्ही प्रकारच्या, कोणत्या तिन्ही प्रकारच्या आपण बघितलं आता? भौतिक, लिखित आणि मौखिक इतिहासाचं साधनांचे लेखन केले. इतिहासाची एकदा लेखन केले तरी त्याविषयी संशोधन अखंडपणे चालू होते. म्हणजे एखादी गोष्ट आता आपण बघितलं, सभासदाची गोष्ट किंवा आपण लिहिलं राजव्यवहार, कारभाराची गोष्ट किंवा न्यायनिवाडी यांचे एखादं लिखाण केलं तरी त्याचं संशोधन अखंडपणे चालू होतं. एकदा लिहिले म्हणजे ती पूर्ण खरी आहे किंवा पूर्ण झाले असं नाही, तर त्याचं संशोधन अखंडपणे चालू होतं. या संशोधनातून नवीन साधने, नवीन माहिती समोर येते. त्यात इतिहास लेखनाचे पुनर्लेखन करावे लागते. म्हणजे इतिहास लेखनाचे पुनर्लेखन. आता एखादी गोष्ट नवीन समोर आली आपल्याला, तर ती गोष्ट ऍड करून आपल्याला परत नवीन इतिहास लेखन करावं. पहा, आपल्या आजी आजोबाच्या काळातील, आपल्या आई वडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकांमध्ये काही प्रमाणात फरक पडल्याचा दिसतो. म्हणजे माहिती तीच आहे पण माहिती ऍड झालेली. माहिती काय झालेली? ऍड झालेली. इतिहास, आपल्या आई वडिलांनी शिकलेले इतिहास, त्यांच्या आई वडिलांनी शिकलेले इतिहास हा बऱ्यापैकी सेम आहे, पण प्रत्येक पिढ्यानपिढ्या खाली येताना आपल्याला त्यामध्ये इतिहासामध्ये माहितीची भर पडलेली आहे असं दिसतं. काय पडलेली दिसते? भर पडलेली दिसते. पहिल्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होता. आता ऐतिहासिक साधनांची मूल्यमापन. ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक आहे. त्याची विश्वसनीयता, आपल्या लक्षात विश्वसनीयता तपासावी लागते. त्यातील अस्सल साधने आणि बनावट कोणती ते शोधावं लागतं. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवावा लागतो. आणि कसं लेखकाचा खरे खोटेपणा
त्यांची व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. ही माहिती ऐकीव आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे. माहिती ऐकीव आहे की स्वतः पाहिलेली आहे. त्या गोष्टी पाहिलेली यालाही महत्व असतं. त्या मूल्यमापनामध्ये एक तर त्याची विश्वसनीयता तपासावी लागणार आहे. ते खरे किती आहेत, त्याच्यावर विश्वास किती ठेवता येईल, परत त्याचा अस्सलपणा, ठीक आहे, अस्सल आहेत का बनावट आहेत यांची आपल्याला माहिती घ्यावी लागेल. जसं त्यांचं अंतर्गत प्रामाणिक ठरवून त्यांचा दर्जा ठरवावा लागेल. जसं ते लेखकाने लिहिताना त्यात खरे खोटेपणा किती, खरे किती बोलले, खोटे किती बोललेले आहे, किंवा व्यक्तिगत हितसंबंध किंवा एखाद्या विषयी लिहिताना आपला हितसंबंध सांभाळून लिखाण करणे, म्हणजे चांगल्या गोष्टी सांगणे फक्त किंवा वाईट गोष्टी न सांगणे, किंवा एखाद्या घटनेचा इतिहास लिहिताना त्यामध्ये एखादी बाजू मांडणे, दुसरी बाजू मांडणे नाही, अशा गोष्टींचा हितसंबंध म्हणजे व्यक्तिगत हितसंबंध म्हणता येतील. काळ, कोणत्या काळात लिहिले गेलेले, राजकीय दबाव, त्या काळात लिखाण करताना त्यांच्यावर राजकीय दबाव काय असेल का, किंवा त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला समजून येते का की लिखाण लिहिताना या व्यक्तीवर राजकीय दबाव होता, त्याचाही अभ्यास करावा लागतो. प्लस ही माहिती त्यांनी ज्यांनी लिखाण केलेलं आहे ती ऐकीव आहे, ती स्वतः पाहिलेली, ऐकीव आहे ती स्वतः पाहिलेली. ऐकीव माहिती असेल तर ती विश्वसनीयता त्याच्यावर पूर्ण ठेवता येत नाही, कारण ती ऐकीव आहे. कारण ती माहिती एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जाताना त्या माहितीमध्ये एकतर भर पडली असणार आहे, किंवा जी महत्वाची माहिती ती वगळली असणार आहे, किंवा त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्यानुसार ती माहिती पुढे पाठवली गेली असणार. स्वतः पहिली असेल तर त्यावर विश्वास ठेवता येईल. लेखनातील अतिशयोक्ती, आता इतिहासाची साधने लिहिताना लेखनात अतिशयोक्ती म्हणजे एखादी गोष्ट खूप चढवून सांगणे, किंवा प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो. इतर समकालीन साधनांची ती माहिती पडताळून पाहावी लागते. एखाद्या आपल्याला इतिहासाचं साधन, एखादं लेखन आपल्याला भेटत, तर त्यात किती अतिशयोक्ती आहे, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचा विचार करतो. प्लस हे लिखाण त्या समकालीन समाज जीवन किंवा समकालीन परिस्थितीशी मिळतं जुळतं आहे ते पाहावे लागतं. ते जर मिळते जुळते नसेल तर ते लिखाणामध्ये काहीतरी दोष हे आपल्याला समजून येईल. आपल्याला मिळालेली माहिती ही एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित, अतिशयोक्त म्हणता येईल याला, असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते. त्याचा वापर करताना एखादी माहिती मिळाली आहे तशी यूज करायची नाही, किंवा तिचा पुरावा किंवा तिचे विश्वासार्हता तपासता जर आपण ती यूज केली तर ते चुकीचं ठरू शकतं. त्यामुळे ती माहिती मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता असेल तर ती माहिती वापरता येणार नाही, किंवा न वापरलेली बरी. सदैव चिकित्सा करूनच या साधनाचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते. इतिहास लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्वाचे असते. एखाद्या घटनेचे लिखाण करताना निपक्षपातीपणे राहून लिखाण करणे खूप महत्वाचे असते. तटस्थ, किंवा आपली एखादी व्यक्ती आवडते म्हणून त्याच्याबद्दल चांगली लिहिणे, दुसऱ्याबद्दल वाईट लिहिणे हे चुकीचं असतं. हे निपक्षपातीपणा म्हणता येणार याला पक्षपातीपणा म्हणतात. इतिहास लेखनात जी गोष्ट जशी घडली तसंच लिहिणं खूप महत्वाचं असतं. आणि तसंच तटस्थ पाहिजे, लिखाण ही तटस्थ पाहिजे, कोणाकडेही झुकतं नसावं. ही काही नाणी आहेत, ही शिवाजी महाराजांच्या काळातील नाणी आहेत. ही आपल्या पुस्तकात वीरगळीचा फोटो दिलेला आहे, हा आपण इथं तुम्हाला समजण्यासाठी दिलेला, हे बघून घ्यायचे. हा आपला होता इतिहासाचा एकदा सातवीच्या इतिहासातील पहिला चॅप्टर, 7 मधला पहिला चॅप्टर इतिहास लेखनातील साधने. त्यात काय काय पाहिलं आपण? भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने, यांची यादी बनवा, त्यांचा वापर कसा होईल, यांचे मूल्यमापन, काय करायचं बरं, मूल्यमापन. ओके, या सर्व गोष्टी बघून घ्या तुम्ही. आणि यामध्ये काही डाऊट असतील तर